एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रामधलं भाजपचं 45+ जे स्वप्न होतं ते अधुरं राहणार आहे असंच दिसतंय. कारण एबीपी माझा आणि सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला 24 जागा तर महाविकास आघाडीला 23 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये भाजपला 17 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर एक्झिट पोलनुसार शिंदेंच्या शिवसेनेला 6 जागा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 1 जागेचा अंदाज वर्तवण्यात आलाय. उद्धव ठाकरे यांची मशाल 9 ठिकाणी पेटणार आहे, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 6 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला 8 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार की काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर विजयी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. जनतेचा मतरूपी आशीर्वाद एनडीएच्याच पाठीशी असल्याचा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलाय. त्यासोबतच विजय झाला तर माजायचं नाही आणि पराभव झालाय तर खचायचं नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांची भाषा एवढ्या निराशेची का असा सवालही उपस्थित होतोय. दरम्यान कालच्या एक्झिट पोलवरती सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी. पाहूया. आपल्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आहे. सुधीरजी, महाराष्ट्राचं चित्र आपण कसं पाहता आणि चंद्रपूरची जागा जी आहे फार चर्चेत आहे. नाही, ठीक आहे. चंद्रपूरची जागा खरं तर तुम्हालाही माहिती आहे की मी तयार नव्हतो आणि जेव्हा आदेश आला तेव्हा मी घडवले. 13 मार्चला माझी तिकीट घोषित झाली. 19 एप्रिलला निवडणुकीचं मतदान झालं. 2 जिल्हे आहेत, एक चंद्रपूर आहे आणि एक अमरावती विभागाचा यवतमाळ आहे. त्या विभागाच्या 2 विधानसभेशी माझा तसा संपर्क आलेला नव्हता. पक्ष संघटना म्हणून निश्चितपणे कार्यकर्ते अतिशय उत्साहाने काम करणारे होते. निवडणूक लढवली. या निवडणुकीत मी आठवतं की मी 16 मार्च 1995ला पहिल्यांदा निवडून आलो. तेव्हाच मी ठरवलं विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर गाजायचं नाही. आपण जनतेच्या सेवेसाठी, जनतेच्या विकासासाठी उभं राहत. समजा जनतेला त्यांचे प्रश्न, मग शेतीचे प्रश्न असेल, आरोग्याचे असेल किंवा लोकसभा क्षेत्रातले प्रश्न, हे काँग्रेसचा उमेदवार 5 वर्ष या समस्या सोडवू शकतो असं वाटत असेल तो शेवटी अधिकार त्यांचा आहे. मी जबरदस्तीने मगच निवडून द्या, हां 5 वर्ष मग संधी दिली तर मी जीवापाड काम करेन असं मी सांगितलं. उद्या जर जनतेने मग संधी दिली नाही, त्यांना वाटलं की आम्हाला काँग्रेसचा उमेदवार निवडून आमचे सर्व प्रश्न सुटतील, मग त्यांच्यावर जबरदस्ती मी करणार नाही की मगच निवडून द्या. भाजपची बाजू नेहमी फार उत्साहाने लढवणारे सुधीर मुनगंटीवार का चंद्रपूरबद्दल साशंक वाटतंय किंवा उत्साह? साशंक नाही, माझी 1995 पासूनचं हे माझी धीर आहे. तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये गेला तर तिथेही घेऊन आहे आणि म्हणून मी साशंक नाही आहे. मी आपल्याला मतदारांच्या लोकशाहीमधल्या अधिकाराबद्दल सांगतोय की मतदारांनी ठरवायचं आहे. मी साशंक असण्याचं कारण नाही, मग विश्वास आहे की आम्ही जिंकून येऊ. साशंक नाही. आपण प्रश्न केला की तुम्हाला काय वाटतं, तर मी हे सांगितलं की विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर गाजायचं नाही. मी पुन्हा एकदा पूर्ण शक्तीने माझ्या क्षेत्रामध्ये मी कामाला लागेलच. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.